नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्हा सर्वांना माहीत आहे की आपले जे सोलार पंप आहेत ते तुम्ही मोबाईलद्वारेही ऑन ऑफ करू शकता. ज्या ज्या सोलार कंपन्या आहेत त्यांनी ही फॅसिलिटी तुम्हाला दिलेली आहे की तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कोणताही सोलार पंप ऑन किंवा ऑफ करू शकता. या सुविधेचा खास करून त्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ होणार आहे ज्यांचं शेत हे लांब आहे किंवा ते वारंवार शेतामध्ये पंप चालू बंद करण्यासाठी जाऊ शकत नाहीत. अशामध्ये तुमचा वेळही आणि तुम्ही घर बसल्या कुठूनही तुमचा पंप चालू किंवा बंद करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा पंप जो आहे तो मोबाईलवर ऑन ऑफ कसा करायचा आहे यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही कंपनीचा सोलार पंप निवडलेला असेल तरी तो सोलार पंप तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ऑपरेट करू शकता. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की जीके एनर्जीचा पंप मोबाईल ॲपद्वारे कसा ऑन ऑफ. सर्वप्रथम प्ले स्टोअरवर तुम्हाला सर्च करायचं आहे जीके एनर्जी आणि हे ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर असं धावणार आहे इनव्हॅलिड मोबाईल नंबर. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिथे कुठे सोलार पंप इन्स्टॉल आहे त्याचं जे स्टार्टर आहे त्याच्यावर तुमच्या QR कोड असणार आहे, तुमचा सिरियल नंबर असणार आहे, स्टार्टरचा नंबर असणार आहे. त्याचे तुम्हाला फोटो काढून घ्यायचे आहेत आणि ते फोटो तुम्हाला जीके कस्टमर केअर यांना पाठवायचे आहेत. तुम्हाला हे अशा प्रकारे स्टार्टरच्या बाजूला जे QR कोड आहे किंवा सिरियल नंबर आहेत त्याचे फोटो जीके कस्टमर केअरला पाठवायचे आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला कुठली माहिती पाठवायची आहे तेही तुम्हाला सांगतो. जीके कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. स्टार्टरच्या फोटोसोबत तुम्हाला लाभार्थ्याचं नाव, मोबाईल नंबर, गाव, तालुका, जिल्हा ही माहिती पाठवायची आहे. सोबत कंट्रोलरचा स्टिकरचा फोटो पाठवा. सौर पंप बंद किंवा पाणी कमी दाबाने येत असल्यास कंट्रोलर डिस्प्लेचा 1 मिनिटाचा व्हिडिओ तसेच पाण्या प्रेशरचा व्हिडिओ पाठवा. वरील सगळी माहिती आमच्या कस्टमर केअर नंबरवर पाठवा. जीके एनर्जी कस्टमर केअर नंबर. कस्टमर केअरचा नंबर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल. ही सर्व माहिती तुम्हाला जीके कस्टमर केअरला पाठवायची आहे. तुमच्या स्टार्टरचा फोटो, शेतकऱ्याचं नाव, मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका ही सर्व माहिती पाठवल्यानंतर 2 दिवसांमध्ये त्यांच्याकडून तुम्हाला असा SMS प्राप्त होईल. ग्रीटिंग फ्रॉम इकोझेन. म्हणजे यांचा जो कंट्रोलर आहे तो इकोझेनद्वारा ऑपरेट केला जातो, त्यामुळे इकोझेनकडून तुम्हाला मेसेज आलेला आहे. इलेक्ट्रॉन रिमोट कंट्रोल इज ॲक्टिव्ह ऑन युअर मोबाईल नंबर. प्लीज डाउनलोड द ॲप फ्रॉम प्ले स्टोअर. प्ले स्टोअरवरून तुम्हाला जीके एनर्जी नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. त्यामध्ये आता तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा कंट्रोलरचा सिरियल नंबर दाखवणार आहे, तुमचा जिल्हा दाखवणार आहे, पंपचं स्टेटस दाखवणार आहे. त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. याला क्लिक केल्यानंतर तुम्ही इथून मोटर ऑनवर क्लिक करून तुमचं मोटर चालू करू शकता. आता सध्या आपली मोटर ऑफ आहे. मोटर चालू केल्यानंतर तुम्हाला मोटर फ्रिक्वेन्सी दाखवेल, पॉवर दाखवेल आणि एनर्जी किती जनरेट झालेली आहे हे दाखवेल. तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशनच्याच माध्यमातून पंप ऑफही करू शकता किंवा ऑनही करू शकता. यामध्ये तुम्हाला शेड्यूल ॲड करायचे असेल तर इथं खाली तुम्हाला क्लॉकचं चिन्ह दिसत आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड शेड्यूल या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला पंप कधी चालू करायचा आहे त्याचं टायमिंग द्यायचं आहे. समजा तुम्हाला सकाळी 8 वाजता पंप चालू करायचा आहे. 8चा तुम्हाला इथं टाईम सेट करायचा आहे आणि कधी बंद करायचा आहे, पंप ऑटोमॅटिक बंद कधी होईल, 5:30 आपल्याला पंप ऑफ करायचा आहे. आणि याला रिपीट एव्हरी डे टिल 19/4/2025 म्हणजे तुम्ही आठवड्याभरासाठी टायमिंग ही इथं ॲड करू शकता आणि याला फिनिश करायचं आहे. त्यानंतर दररोज सकाळी तुमचा 8:16 पंप सुरू होईल आणि ऑटोमॅटिक 5:30 तुमचा पंप बंद होईल. असं तुम्ही इथं शेड्यूल हे ॲड करू शकता. असल्या तुम्ही इथून पंप ऑन किंवा ऑफही करू शकता. असंच वेगवेगळ्या कंपनीचं तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुमचा जो काही सोलार आहे त्या कंपनीचा ॲप घेऊन तुम्ही हे चालू करू शकता. जर तुम्हाला दुसऱ्या पंपाबद्दल म्हणजे दुसऱ्या कंपनीच्या पंपाबद्दल ऑन ऑफ कसं करायचं यासंबंधीची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण त्या कंट्रोलरबद्दल माहिती किंवा व्हिडिओ अपलोड करू. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.